भांगार पेट्रोल आणि परदेशी भोंडेविशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्ल्या आवाहनाचेर अमित पाटकर हांणी खर टिका केल्या. तांणी हाका रोड साईड चहा राजकारण, रोड साईड चाय पॉलिटिक्स असे म्हणून आर्थिक संकटाची शिटकावणी दिल्या. एक वटेन भाजपा फुडारी रोड शो सुरूच दवरतात आणि दुसरी वटेन लोकांका इंधन वाचोवपाक सांगतात, असो आरोप पाटकर हांणी केल्या. केंद्र सरकाराचं आर्थिक धोरण दुबळे आसा आणि इव्हेंटांचेर व्हड प्रमाणात खर्च जाता, असोही दावो तांणी केल्या. देशांतल्या आर्थिक संकटाचेर चर्चा करपा खातीर संसदेचं खास अधिवेशन, स्पेशल पार्लमेंट सेशन आपोवचं अशी मागणी पाटकर हांणी केल्या. मोस्ट जेन्ना क्लोज टू 13 वर्सां जेन्ना जाता प्रधानमंत्र्याक, ह्या प्रधानमंत्र्याचो खरो पिक्चर म्हाका दिसता ओपन जायत आसा. तेलंगणाक वचून आमी पळयलें की तो थंय काँग्रेसीच्या मुख्यमंत्र्याक इंटिमिडेट करता. ताच्या उपरांत गुजराताक वचून ताणें जें भाशण केलें, म्हाका दिसता एका प्रधानमंत्र्याक भारत देशाच्या हें स्वप्ना. जो मनीस सांगतालो की भारत देशाची आपूण इकॉनॉमी जी आसा ती 3rd लार्जस्ट इकॉनॉमी करतलो म्हणून, हें भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी जो प्रायम मिनिस्टर आसा हें ताणें सांगिल्लें. हांचे कडेन कसलोच इकॉनॉमीक प्लॅन म्हणटा तो ना. तो सांगता की सद्या भांगर घेनाकात, पेट्रोल आनी डिझलाचो वापर कमी करात, ट्रॅव्हल करनाका, फ्युअल सेव करा. अरे दिस इज लुकिंग लायक सम ट्रान्झॅक्शनल ऑर रोड सायड चाय पॉलिटिक्स. फाल्यां हो प्रधानमंत्री सांगतलो की दूध म्हारग जालें, आतां तुमी फुटी च्या पिया. वेर आर वी हेडिंग? एक म्हण आसा की देशाचो प्रधानमंत्री सदांच एज्युकेटेड आसपाक जाय, पढ़ा लिखा हुआ प्रधानमंत्री होना चाहिए, तभी देश की इकॉनॉमी सही तरीके से चलती है. जो आज प्रधानमंत्र्यान जो उलो दिला आणि ताजो पोपट, ताजो पॅरट गोंयचो मुख्यमंत्री सांगता गोंयकारांक की जे प्रधानमंत्र्यान सांगलां तें फॉलो करचें. काल मुख्यमंत्री उलयला आणि आतां हांव सकाळीं मिडियाच्या तुमच्या चॅनलाचेर जर पळयत जाल्यार हो आसामाक पावला. सो गोंयान एक म्हण आसा की जे तुमी चॅरिटी बिगिन्स एट होम आमी म्हणटात. सो मुख्यमंत्री जेन्ना सांगता की प्रधानमंत्र्याचें डायरेक्शन जें आसा तें आमी फॉलो करचें, जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान पयलीं चालू करपाक जाय. त्यो 5-5 गाडयो घेवन भोंवतात त्यो बंद कर आनी कदंबान भोंवपाक चालू कर. तुजे जे मंत्री जे सगळे आसा तांकां सांग पब्लीक ट्रान्सपोर्ट यूज कर, गाडयो यूज करपाचे बंद करा जर तर फ्युअल सेव करपा आयल्यार. आनी म्हाका एक समजना की प्रधानमंत्री एका सायडीन सांगता की तुम्ही फ्युअल आसा ते सेव करा, जाल्यार आतां ह्या 3 राज्यांनी तुम्ही मॅसिव्ह जे स्वेरिंग इन सेरेमनी केल्यो त्यो कित्याक केल्यो तर? आज आता ह्या क्षणा पयलीं काही क्षणा पयलीं आसामाक जाली मेजर, तांणी हजारांनी थंय लोक आयले. देशातले सगळे मुख्यमंत्री, देशातले सगळे सेंट्रल मिनिस्टर ट्रॅव्हल करून आसामाक गेले. मग कित्याक तर तुम्ही थंय फ्युअल आनी पेट्रोल वेस्ट केले? म्हाका दिसता ह्या सरकारा कडेन कसल्योच इकॉनॉमिक पॉलिसीज ना. हे मोदी सरकार कंप्लीट फेल जाला ह्या देशाची इकॉनॉमी सांबाळपाक. आज डॉलर तुम्ही पळयात, आज 95.56 जालो डॉलर. जेन्ना UPAचे सरकार आशिल्ले तेन्ना डॉलर वॉज ऑलमोस्ट क्लोज टू 60 रुपीज. 60 रुपीजाचेर आसतना ह्याच प्रधानमंत्रीन कितें कितें भाशणां केल्लीं ही आनी हांव रिपीट करना. सो म्हाका दिसता गेल्ली 13 वर्सां हें सरकार फेल जाल्लें आसा. आज रॉ मटेरियलाचे प्रायसीस जर आमी पळयत जाल्यार दे आर स्काय रॉकेटिंग. तो सांगता की एका सायडींच्यान वर्क फ्रॉम होम करा, पूण रियलिटी अशी की आज अनएम्प्लॉयमेंट आणि खास करून गोंयचे जर आमी पळयत जाल्यार गोंयान आंकडो जर आमी काडून पळयत जाल्यार गोंयचो अनएम्प्लॉयमेंट एज पर द CMI डेटा शोज एट 13.9%. आज यूथ जॉबलेस जाल्या. जवळपास 20 ते 25% गव्हर्नमेंट जॉब्स अजूनही वेकंट आसा.
गोवा इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन, गोवा इज अ टुरिझम स्टेट. पूण हांगा कॉन्सेप्टूच ना ह्या सरकारा कडेन. आतां येता आसतना हांवें होर्डिंगां पयलीं की ते शेकेतलॉन म्हणून 21 आनी 22 तारखेक गोंयान, आनी थंय दोग जाणांचे व्हडले व्हडले फोटो, एका सायडीन प्रमोद सावंत, एका सायडीन रोहन खंवटे. सो म्हाका दिसता प्रमोद सावंतान पयलीं हें सगळें बंद करचें. जे तुमी पयशे नाशाडी करता इव्हेंट्स करून ते पयलीं बंद करा, आनी मागीर लोकांक सांगा भांगर घेनाकात, कुकिंग ऑयल यूज कमी करा, ट्रॅव्हल कमी करा, फॉरेन देशान वचूं नाका. अरे हे सांगपी कोण? आज प्रत्येक मनीस कश्ट करून आपूण जोडटा किंवा त्रास काडून तो नोकरी करून ताका सॅलरी येता. म्हणजे फाल्यां हे भारतीय जनता पार्टीचे लोक आनी तांचे लिडर लोकांक आज सांगतले की कशें वागपाचें, कशें भोंवपाचें. फाटल्या दिसांनी जेन्ना एक बारीकसो थंय इराणाक जर वॉर जालो जाल्यार आमकां गॅस सिलिंडर मेळपाचें कमी जालें. ह्याच नरेंद्र मोदीन लोकांक परत चुली कडेन व्हेले. लोकांनी लांकडां पुंजोवपाक चालू केलीं, लांकडां घालून रांदपाक चालू केलें, लोकांनी आपले स्टोव परत काडले. फाल्यां अशी परिस्थिती येतली, हो नरेंद्र मोदी सांगतलो की आतां कपडो म्हारग जाला, तुमी आतां केळीची पानां बांदा आनी भोंवा म्हणून. ही परिस्थिती जातली. सो म्हाका दिसता ज्या पद्दतीन हे भारतीय जनता पार्टीचे सरकार देशाची इकॉनॉमी पळय आज काबार जाल्या, वी आर हेडिंग टू अ डिझास्टर. आमचे लिडर श्री राहुल गांधी हे सदांच सांगता की इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ आमच्या देशाची ही सारकी ना आनी आमचो देश हो एका धोक्यान वता. हे आमचे लिडर सदांच सांगत असतात. आतां भांगराचेर जेन्ना आमी जर तर पळयत जाल्यार खरो इकॉनॉमिक ब्लंडर ह्या नरेंद्र मोदीच्या सरकारान केला. 2015 जर तर याद जाता जाल्यार नाल्यार हांव परत एकदां गोंयच्या जनतेक याद करून दिवपाक सोदतां की तेन्ना बीजेपीन सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स 26,000 रुपया 10 ग्रामाचे 2015 1.5 लाख करोड रुपया रेज केल्ले. 26,000 आसतना आज 2000 आयचे गोल्ड प्रायस जर आमी पळयत जाल्यार 1.5 लाख रुपया 10 ग्रामाचे जाला. आनी टॅक्स पेयर नाव विल बी फोर्स्ड टू रिपे दीज बॉन्ड्स एट अ इन्फ्लेटेड प्रायस. सो ह्या नरेंद्र मोदीन देशाच्या जनतेक अक्षरशः फटयले. नाका आशिल्ले ताणें लोकांक तेन्ना थाळी वाजय म्हणून सांगल्यो, लोकांनी थंय थाळी वाजयल्यो. तेणें जे इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ डिमॉनिटायझेशन केले, त्या डिमॉनिटायझेशन कितलेशे बारीक बारीक व्यापारी, बारीक बारीक उद्योग लोकांचे बंद पडले, लोक काबार झाले. सो दीस भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हांचे कडेन कोणूच इकॉनॉमिस्ट ना, हांचे कडेन इंटेलिजंट लोक ना, म्हणून ही आज परिस्थिती आमच्या देशाची जाल्ली आसा. फुडें आमचे खासदार डिटेलान तुमच्या मुखार दवरतले. पूण जेन्ना एका देशाचो प्रधानमंत्री सांगता की कुकिंग ऑयल तुमी कमी करा वापर, हाचो अर्थ दॅट द इकॉनॉमी ऑफ द कंट्री हॅज कंप्लिटली कोलॅप्स. कित्याक मनीस जर तर जगतलो जाल्यार मनशाक जेवण हें गरजेचें. आज मनीस जर तर धांवपळ करता जाल्यार ती आपल्या पोटा पाण्याक लागून करता, आनी जे आज आमी कितें खातात ताचे बेजीक जर तर रॉ मटेरियल कितें आसत जाल्यार दॅट इज कुकिंग ऑयल. आनी वायट दिसता की ह्या देशाचो प्रधानमंत्री जाका शिक्षण ना तो आज आमकां सांगता की कुकिंग ऑयल तुमी वापर कमी करा. ताचें खरें कारण म्हणल्यार कित्याक आज कुकिंग ऑयलाचो प्रायस जर आमी पळयत तर तो आज स्काय रॉकेट जाल्लो आसा. Mustard oil today is at 189 rupees per kg. Soya is at 159 rupees per kg. Sunflower is at 1,534 rupees for 10 kg as on May 2026. So already families are burdened because of this inflation. So म्हाका दिसता ह्या BJPन इलेक्शन रिलेटेड फोकस आपलो शिफ्ट करून ज्यो तांच्यो पॉलिसी फेलियर जाल्या हाचेर फोकस करपाची आज गरज आसा. आमी
मोदीजी कडे मागता की ताणें एक स्पेशल सेशन मागोवचें आनी काँग्रेस पक्षान जे इकॉनॉमिस्ट आसा किंवा काँग्रेस पक्षाचे जे लिडर आसा तांचे कडेन मातशी शीक घेवची, तांचे कडल्यान मातशें एडवायस घेवचो आनी म्हाका दिसता देश सध्या ज्या संकटान आसा हो कसो बाबा भायर सरचो हो म्हाका दिसता काँग्रेस पक्षाच्या विचारान, काँग्रेस पक्षाच्या जे आमचे इकॉनॉमिस्ट आसात तांचे कडल्यान घेवचो आनी म्हाका दिसता ही जी क्रायसीस आज निर्माण जाल्या ती म्हाका दिसता ह्या देशाच्या जनतेक तातूंतल्यान भायर काडचें. हांव मागता आमच्या खासदाराक की इन डिटेल आज इकॉनॉमीक पॉलिसी, इकॉनॉमीक स्टेटस आमच्या देशाचो खंय पावला हें तुमच्या मुखार दवरचें. आनी म्हाका दिसता गोंय राज्य हांव सगळ्या लोकांक याद करून दिवपाक सोदता की हेच भारतीय जनता पार्टीचे लोक तेन्ना सांगताले की 35,000 कोटी रुपयाचो मायनींग घोटाळा, 35,000 कोटी रुपयाचो मायनींग घोटाळा जालो. ते 35,000 खंय गेले आनी ते कोणे खाले हें आज मेरेन प्रमोद सावंत सांगना किंवा हे भारतीय जनता पार्टीचे लिडर सांगना. पूण आज काळाची गरज जर आमी फ्लॅशबॅकान जर वचून आज पळयत जाल्यार आमचो रुपी आज डिटोरिएट जाला, रुपी आज वीक जाला बिकॉज द एक्सपोर्ट्स फ्रॉम द कंट्री इज रेड्यूस्ड अँड वी आर जस्ट इम्पोर्टिंग. जर तर आज गोंयान समज जर तर एक्सपोर्ट ऑफ आयर्न ओर चालू आशिल्ले जाल्यार कदाचित दॅट फॉरेन एक्सचेंज वूड हॅव बीन बॅलन्स्ड. आनी म्हाका दिसता ह्या रॉंग पॉलिसीज, रॉंग डिसिजनाक लागून गोंयचें मायनींग बंद जालें आनी आज गोंयान तांणी कोल हब केल्लो आसा. सो परत एकदा गोंयकारांक याद करून दिवपाक सोदता की आज गोंयची परिस्थिती, रुपी जर तर आज आमचो वीक जाला तर गोवा ऑल्सो वॉज अ मेजर कॉन्ट्रिब्युटर टू द फॉरेन एक्सचेंज. पूण एका देशाचो प्रधानमंत्री जेन्ना ऑस्टेरिटी मेजर्स एडॉप्ट करा म्हणून सांगता आनी तुमी प्रश्न विचारलो की खरेंच देशाची आज परिस्थिती वायट आसा काय कितें, खरेंच आज परिस्थिती वायट आसा. हाजे इन डेप्थ म्हणल्यार सी डॉलर, इफ यू सी डॉलर डेप्रिशिएट जायत आसा इन टर्म्स ऑफ रुपीज. आज पळय तुमी तुमच्या माध्यमांतल्यान पळय आमी लोकां कडेन आज कम्युनिकेट करता. आय कॅन सी टॉप ब्रँड्स फोन्स हियर. This just assembled in India. 100% components are not manufactured in India. आज डॉलर इन्फ्लेशन जावप हाचो अर्थ कितें की देश आमचो जो आसा पळय रॉ मटेरियल इज इम्पोर्टेड इन टू इंडिया. आमचो प्रधानमंत्री सांगता की मेक इन इंडिया कॉन्सेप्ट पळय तो हाडपाक सोदता किंवा जो फेल जालो ताचो कॉन्सेप्ट, हाचे बेजीक रॉ मटेरियलाच्यो प्रायसीस हॅव स्काय रॉकेटेड. सो वॉट वील हॅपन इन टर्न की इंडस्ट्री स्लोली वील शट डावन. द मोमेंट इंडस्ट्री शट डाउन अनएम्प्लॉयमेंट इन द कंट्री वील इनक्रीज. दुसरे भांगराचे पळय तो सांगता की स्टॉप बायींग गोल्ड. द बेजीक रिजन इज जेन्ना हे सरकारान जेन्ना आयले आनी 2015 तांणी ऑलमोस्ट 1.5 लाख करोड रुपया सॉवरीन गोल्ड बॉन्ड्स उबारले. एट वॉट रेट? एट 26,000 rupees 10 grams. Today the gold has gone to 1,50,000 rupees per 10 grams. So imagine that 1.5 lakh crore which was raised by mere of bonds has multiplied by 6 times. That 1.5 lakh has gone to 9 lakh crores. कोण रिपे करता ते? We are repaying it by terms of taxpayers. Exchequer is repaying that bonds. So फाल्यां everything is going to go up. आज क्रूड ऑयल, तुझे कुकिंग ऑयल वाढली, तुझे आज बेसिक रॉ मटेरियल वाढलें. हू इज एट लॉस? जो मनीस पे करता कितें गुड्स घेवपाक, ही इज द सफरर. आतां गोवा बिईंग अ टुरिस्ट डेस्टिनेशन, इमॅजिन करा की आमचो आज हॉटेल इंडस्ट्री, टुरिजम म्हणटकीच हॉटेल इंडस्ट्री आयली. आज गॅस सिलिंडर, कमर्शियल गॅस सिलिंडर जो आसा तो 1,550 रुपयासून 3,150 पावलो. फ्रॉम जानेवारी 2026 टू मे 2026. So गोंयची रेस्टॉरंटार आर गॅस्पिंग फॉर सर्वायवल बिकॉज गोवा बिईंग अ टुरिस्ट डेस्टिनेशन with 3,150 rupees per cylinder, it is going to slow down your tourism.
So ultimately people are going to affect by this. जो पळय आज तुम्ही प्रश्न घेतला की खरेंच आज आमचो देश वो धोक्यान आसा बिकॉज अल्टिमेटली एवरीथींग इज लिंक्ड टू क्रूड ऑयल आसतले टू मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आसतली. म्हाका सांग गेल्ल्या 12.5 वर्सां जाली हो प्रधानमंत्री मेक इन इंडिया म्हणटा. डू यू नो दॅट देर इज अ स्टील कॅपिंग फॉर एक्सपोर्ट्स टुडे? if India has to be a global manufacturing hub, then the import parity on steel has to be removed. आज देशान स्टील जे मेळटा ते काही 2-3 क्रोनी मित्र आसा ह्या नरेंद्र मोदीचे, ते स्टील प्राइसीस कंट्रोल करता. आज जगा भितर इंडियेपेक्षा सवाय स्टील मेळटा. तू कोरियाक वच, चायनाक वच, स्टील इज चीपर बाय ऑलमोस्ट 20,000 रुपीज पर टन. But because of the import parity duty, it becomes unviable to get steel into India. So तू manufacturing hub कसो करतलो देशान? दुसरे, we all know that we are dependent on oil for energy needs or our security. आता हांव तुमकां याद करपाक सोदतां की जेन्ना UPAचे सरकार आशिल्ले तेन्ना काँग्रेस गव्हर्नमेंट स्टार्टेड सिव्हिल न्यूक्लियर एनर्जी प्रोग्राम इन 2009. पूण ह्या नरेंद्र मोदीच्या सरकारान तो प्रोग्राम हॅज टेकन टू बॅकसीट आणि ताजेर कांयच क्रेडिबिलिटी प्रोग्रेस जावना. वाय? बिकॉज ही वॉन्ट्स टू हेल्प हीज क्रोनी फ्रेंड अंबानी, बिकॉज 85% ऑफ द एनर्जी नीड्स इज डिपेंडंट ऑन क्रूड ऑयल टुडे. या गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्याक एनर्जी सेक्युरिटी म्हणल्यार कितें तें खबर तरी आसा ताका? टुडे Goa has no energy. We buy electricity. 100% electricity is bought by neighboring states. Does Goa have any plan for energy security? Does he even understand what is energy security or manufacturing of energy? In last 12 years, there is not 12, I think 14 years, there is no attempt from Pramod Sawant or this BJP government to work on creating any energy security for Goa, in spite Goa being a coastal state. But when our government comes in 2027, I assure the people of Goa that we will work on energy security and we will get the electricity prices down by 40%. This is our vision. This government has got no vision at all. They don't have economists with them. This is like some roadside chai wala policies मरे की तुम्ही भांगार घेवपाचे बंद करा, क्रूड ऑयल पेट्रोल वापरपाचे बंद करा. कितें? Are we going in like he said की 5 ट्रिलियन इकॉनॉमी करपाचो हो ही आमची पॉलिसी? वी कॉल अवरसेल्फ द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आणि कितें जेवण कमी करा, कुकिंग ऑयल यूज करा. अमित बाबा आता इतले जरी सांगले सो लोक अजून त्याच सरकाराक कित्याक इलेक्ट करून हाडटा? सो लोकांक कितें ऑप्शन? हें आतां मातशें आमचें जे पळय आमी आज मुखार मांडलां हें सगळें लोकां मेरेन पावयात. बिकॉज please understand, this is not mere a press conference. This is a serious disaster this country is in. Every individual, every Goan has to understand this.